UGC ने नवीन सिलेबस पॅटर्न 2019 पासून इम्प्लिमेंट केलेला आहे. तर त्या क्रेडिट पॅटर्न जो आहे 2019 क्रेडिट पॅटर्न त्याला म्हणतात चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम 2019 पॅटर्न. तर याविषयी मी आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की हा चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम पॅटर्न काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल या पॅटर्नला नावच देताना चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम असं नाव दिलं. तर असं नाव का दिलं चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम? म्हणजे यामध्ये तुम्हाला काय दिलं चॉईस दिली. ठीक आहे. आणि तुम्हाला काय मिळवायचे क्रेडिट मिळवायचे टू कंप्लीट युअर ग्रॅज्युएशन डिग्री. तर तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट करण्यासाठी टोटल 132 क्रेडिट अर्न करायचे. किती 132 क्रेडिट इन अ 3 इयर. 3 वर्षामध्ये तुम्हाला हे 132 क्रेडिट अर्न करायचे. दिस इज डिवाइडेड इनटू 6 सेमिस्टर. हे किती सेमिस्टर मध्ये डिवाइड आहे 6 सेमिस्टर मध्ये डिवाइड. 6 सेमिस्टर मध्ये प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला ऑन एन एव्हरेज 22 क्रेडिट अर्न करायचे. म्हणजे तुम्हाला मिळणार आहे टोटल 132 क्रेडिट इन 3 इयर्स. 3 वर्षामध्ये तुम्हाला हे क्रेडिट मिळणार. तर आता क्रेडिट आज आहे एक क्रेडिट म्हणजे काय, दोन क्रेडिट म्हणजे काय हे आपण समजून घेऊ आणि त्यानंतर त्याची ग्रेडिंग सिस्टीम काय आहे हे समजून घेऊ. तर तुमचा जो सब्जेक्ट आहे प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला काही सब्जेक्ट दिलेले आहेत. त्या सब्जेक्टला काही क्रेडिट आहे. काही सब्जेक्ट 4 क्रेडिटचे आहेत, काही सब्जेक्ट 3 क्रेडिटचे आहेत, काही सब्जेक्ट 2 क्रेडिटचे आहेत. तर तुम्हाला जे सब्जेक्ट येणार आहे तुम्ही जे देणार आहात ते सब्जेक्ट त्या सब्जेक्ट प्रत्येक सेमिस्टरला आपल्याला टोटल 22 क्रेडिट आहे मिनिमम. जे आपल्याला टोटल 132 क्रेडिट मिळतील. तर एक क्रेडिट म्हणजे काय तर 30 लेक्चर्स जे आहेत 30 लेक्चर्स 2 क्रेडिट साठी. आता आर्ट कॉमर्स आणि सायन्स साठी हा वेगवेगळा पॅटर्न आहे क्रेडिट साठी आणि हा लेक्चर स्लाइटली चेंजेस यामध्ये आहेत. पण तुम्हाला ही क्रेडिट अर्न करायचं आणि जो तुमचा सब्जेक्ट आहे क्रेडिट कसा अर्न होतो हे समजून घेऊ आपण. तुमचा जो सब्जेक्ट आहे फॉर एक्झाम्पल तुमचा 4 क्रेडिटचा सब्जेक्ट आहे. त्याची तुम्ही सेमिस्टरला एक्झाम दिली. एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला ते 4 क्रेडिट मिळतात. किती मिळतात 4. पण कधी तो सब्जेक्ट तुम्ही पास झाल्यानंतर. पण पासिंग साठी क्रायटेरिया दिलेले आहेत. काय क्रायटेरिया आहे आउट ऑफ 100 यू हॅव टू गेट ए 40 मार्क्स. किती मार्क्स मिळाले पाहिजे 40 मार्क्स मिळाले पाहिजे आउट ऑफ 100. पण 100 मार्क्सचं डिवायडेशन असे केलेलं आहे 30-70. 30 marks for the internal and 70 marks for the university exam or the external exam. हे जे 30 मार्क्स आहेत तुम्हाला इंटरनलचे त्या इंटरनल मार्क्स मध्ये तुम्हाला चॉईस आहे. तो कसा आहे हे पण सांगतो मी तुम्हाला. इंटरनल मार्क्स तुम्हाला थेरोटिकल इंटरनल एक्झाम घेतली जाते. इट इज नॉट द 30 मार्क्स. ही कंप्लीट 30 मार्क्स नसते. तर काही 20 मार्क्स किंवा 10 मार्क्स इट डिपेंड ऑन द डिपार्टमेंट ऑफ द कॉलेज व्हॉट एव्हर दे फॉर्म्युलेट. आपण काय फॉर्म्युलेट केले किंवा त्या डिपार्टमेंटने काय फॉर्म्युलेट केले त्यामध्ये तुम्हाला असाइनमेंट साठी काही मार्क्स दिलेले असतात. काही मुलांना सेमिनार देण्यासाठी काही मार्क्स असतात. काही मुलांनी रिसर्च पेपर लिहिला तर त्याला त्याचे मार्क्स मिळतात. म्हणजे इथे ऑप्शन आहे. काही मुलांना सेमिनार द्यायला आवडतं बोलायला आवडतं तर ते मुलं सेमिनारचा टॉपिक घेऊ शकतात त्या इंटरनल इव्हॅल्युएशन. काही मुलांना ग्रुप डिस्कशन मध्ये बोलायला जमतं पण स्टेजवर येऊन बोलता येते म्हणून ग्रुप डिस्कशन साठी सुद्धा त्यामध्ये ऑप्शन आहे. ग्रुप डिस्कशन तुम्ही घेऊ शकता. काही मुलांना रिसर्च करायला किंवा वेगवेगळे पेपर रीड करून त्यावर सारांश लिहायला आवडतो तर त्याला आपण निबंध लेखन किंवा प्रबंध लेखन एखादा रिसर्च पेपर लिहिले त्याला इंटरनल मार्क्स मध्ये मार्क्स आहेत. म्हणजे तुमचे टीचर ठरवतात की किंवा डिपार्टमेंट ठरवतं की तुम्हाला कशामध्ये ऑप्शन तुम्हाला कोणता निवडायचा. यापैकी तुम्ही कोणताही ऑप्शन निवडा आणि तो तुमच्या इंटरनल इव्हॅल्युएशन साठी करायचा. सो दिस इज द चॉईस. म्हणून या सिस्टमला चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम म्हणतात. वन मोर थिंग हा जो तुम्हाला 4 क्रेडिट मिळणार आहे तर तुम्हाला 40 मार्क मिळाले तर तुम्हाला हे क्रेडिट मिळणार. पण तुम्हाला त्याचा ग्रेड जो आहे जर
40 मार्क मिळाले तर तो तुम्हाला ग्रेड मिळणार आहे तो डी ग्रेड. लक्षात घ्या. जर तुम्हाला 40 मार्क्स नाही मिळाले तर तुम्हाला तो एफ ग्रेड मिळणार म्हणजे फेल येणार आहे. क्रेडिट तुम्हाला तिथे मिळणार. वन मोर थिंग, इंटरनल ला आउट ऑफ 30 you have to get at least 12 marks, and for external exam out of 70 you have to get 28 marks. लक्षात आलं? 12 मार्क मिळालेच पाहिजे इंटरनलला, नाही मिळाले तर फेल रिझल्ट येतो. आउट ऑफ 70 असेल तरी, आणि आउट ऑफ 30 मिळाले पण एक्सटर्नल एक्झामला 10च मार्क्स मिळाले आणि टोटल 40 झाले तरी पास होत नाही, कारण एक्सटर्नल एक्झामला 28 मार्क्स मिळणं मस्ट. म्हणजे आपल्याला तो क्रेडिट मिळेल. जर तुम्हाला मोर दॅन 70 मार्क्स मिळाले तर तुम्हाला ग्रेड ओ मिळणार आहे. 75 मार्क्स पेक्षा जास्त मार्क मिळाले तर ओ ग्रेड मिळणार. 65 to 75 मिळाले तर तुम्हाला ए ग्रेड त्यामध्ये मिळणार. म्हणजे ते ग्रेड आहे. आणि मग त्याचे ग्रेड पॉइंट मिळतात 2 4 6. तुम्ही ज्यावेळेस रिझल्ट बघणार त्यावेळेस तुमच्या रिझल्ट मध्ये दिसतील 2 दिसतील 4 दिसतील 4 दिसतील त्या सब्जेक्ट मध्ये. क्रेडिट आर तुमच्या फायनली त्या रिझल्ट मध्ये क्रेडिट आर किती मिळाले. हे झालं क्रेडिट. आणि त्याची एक्झाम कशी होते, त्याला तुम्हाला मार्क्स किती मिळणार. हे सगळे जे आहेत हे 132 क्रेडिट्स जे आहेत, या 132 क्रेडिट्स मध्ये तुम्हाला फर्स्ट इयरलाच काही सब्जेक्ट ऑप्शन आहे, बरोबर आहे. आर्ट्सला जर असेल तर आर्ट्सला काही सब्जेक्ट ऑप्शन असतात का, म्हणजे तुम्ही हिंदी, मराठी, इंग्रजी त्यापैकी तुम्हाला या 3 लँग्वेज घ्यायच्या, त्यानंतर इकॉनॉमिक्स घ्यायचे का, पॉलिटिक्स घ्यायचे का, हिस्ट्री घ्यायचे, हे तुम्ही ठरवता. यातले किती सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचे. त्यानंतर सेकंड इयरला तुम्ही काही सब्जेक्ट कमी करता, बरोबर आहे. आणि थर्ड इयरला तुम्हाला स्पेशलायझेशन येतं. स्पेशलायझेशन कोर्स मध्ये तुम्हाला ऑप्शन दिले आहे. स्पेशलायझेशन मध्ये काय केलंय बा, चॉईस बेस मध्ये स्पेशलायझेशनला एक कोर्स जो आहे आपला मेन कोर्स, त्याला कोर कोर्स म्हणतात. काय म्हणतात? कोर कोर्स. त्याचे 80% क्रेडिट मिळवायचे आणि 20% क्रेडिट तुम्ही अदर दॅन कोर कोर्स मिळू शकता. तुमच्या सिलेबस मध्ये ती की अदर दॅन कोर कोर्स मध्ये क्रेडिट मिळवायचे. तुम्ही त्या तुमच्या सब्जेक्टचे मिळू शकता. म्हणजे तुम्ही हिंदी स्पेशल ऍडमिशन घेतलंय, नो डाऊट 80% क्रेडिट तुम्ही हिंदीचे मिळवायचे. 20% क्रेडिट तुम्हाला वाटलं मला एखादा सायन्सचा सब्जेक्ट शिकायचा आहे, ठीक आहे, तो कोर्स तुम्हाला शिकायचा, तुम्ही त्या कोर्सचे क्रेडिट अर्न करू शकता. ते तुमच्या रिझल्ट मध्ये येणार आहे, ते तुमचे कन्सिडर होणार. तुम्ही जरी लँग्वेज शिकत असाल तरी तुम्हाला कॉमर्सचा सब्जेक्ट शिकायचा तो तुम्ही घेऊ शकता, पण त्याला रिस्ट्रिक्शन काय, फक्त तुम्ही 20% क्रेडिट. म्हणजे थर्ड इयरला तुम्ही किती क्रेडिट घेताय, 44 क्रेडिट घेताय, तर 44 पैकी तुम्हाला किती क्रेडिट घेते ते जर 24% आपण 20% म्हटलं तर 8 क्रेडिट साधारणतः 7 to 8 क्रेडिट आपल्याला मिळवता येतील अदर दॅन युअर कोर्स. त्याला स्किल एनहान्समेंट कोर्स म्हटलेला आहे थर्ड इयरच्या सिलेबस मध्ये. आणि दुसरा जो आहे तो डिसिप्लिन इलेक्टिव्ह कोर्स आहे. तर त्याला DSTC म्हटलेलं आहे, डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह कोर्स, तो DSTC आहे. आणि जो दुसरा आहे तो आहे स्किल एनहान्समेंट कोर्स. जे स्किल एनहान्समेंट कोर्स आहे त्याऐवजी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही सब्जेक्टचा कोर्स घेऊ शकता थर्ड इयर. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे हा ऑप्शन आहे, म्हणून याला चॉईस सिस्टीम म्हटलं. म्हणजे तुम्हाला तुमचा सिलेबस सोडून ऍडिशनल तुम्ही करू शकता. सायन्सचे जे स्टुडंट आहेत, सायन्सच्या स्टुडंटला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, मग थर्ड इयरला असताना ते काय करू शकतात, काही आर्टचे सब्जेक्ट घेऊ शकतात एक्झाम देण्यासाठी. कोणती? कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, पॉलिटिक्स असेल, हिस्ट्री असेल, हे सब्जेक्ट स्टडीसाठी घेऊ शकतात आणि त्याचे त्यांना क्रेडिट मिळणार. म्हणजे त्यांना त्यांचे सायन्सचे सब्जेक्ट स्टडी करण्याची गरज नाही, तर ते डायरेक्टली या आर्टचे सब्जेक्ट पण स्टडी करून त्याचे रिझल्ट बघतील. दिस इज ए चॉईस बेस्ड स्टडी सिस्टम. नाउ ही आतापर्यंत आपल्याकडे इम्प्लिमेंट झाली आहे. भविष्यात इम्प्लिमेंट होणारी सिस्टीम काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. चॉईस बेस्ड स्टडी सिस्टम भविष्यामध्ये या चॉईस बेस्ड स्टडी सिस्टीम मध्ये तुम्हाला हा सब्जेक्ट कुठे शिकायचा हे पण चॉईस असणार आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये ते शक्य नाही, पण शहरामध्ये ते लवकर शक्य होणार आहे. फॉर एक्झाम्पल मी सायन्सचा केमिस्ट्री सब्जेक्ट शिकवतो, माझं टीचिंग आहे, मी शिकवतो मुलांना नोडल.
पण माझ्या विद्यार्थ्यांना वाटलं हा सब्जेक्ट माझ्याकडे नाही शिकायचा नाही. त्यांना वाटलं नगर कॉलेजचे सर खूप छान शिकवतात हा सब्जेक्ट, मला हा सब्जेक्ट त्यांच्याकडे शिकायचा. तर ते विद्यार्थी तेवढा एकच सब्जेक्ट नगर कॉलेजला शिकतात. ते अजून आपल्याकडे इम्प्लिमेंट झालेले नाहीये, पण फुल्ली ज्यावेळेस सिस्टीम इम्प्लिमेंट होईल त्यावेळेस हा पण पार्ट त्यामध्ये येणार. कशात आलाय म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट चॉईस आहे आणि सब्जेक्ट कोणत्याकडे शिकायचा, कोणत्या टीचरकडे शिकायचा त्याची सुद्धा चॉईस त्यामध्ये येईल. बट नाउ इट इज नॉट फिजिबल टू अस, म्हणून आतापर्यंत आपल्याकडे ते इम्प्लिमेंट नाही, भविष्यामध्ये ते इम्प्लिमेंट होणार. हे झालं तुमच्या रेग्युलर क्रेडिट बद्दल. आता एक आणखी असे क्रेडिट आहेत विद्यापीठाने ते तुम्हाला ऍडिशनल क्रेडिट अर्न करायचे सांगितले, ते आहे 8 क्रेडिट. हे 8 क्रेडिट तुम्हाला ऍडिशनली अर्न करायचेच. ते अर्न केल्याशिवाय तुम्हाला ग्रॅज्युएशन डिग्री मिळणार नाही. ते 8 क्रेडिट कोणते आहेत ते आपल्याला महत्त्वाचे. 8 हे 8 क्रेडिट कधी मिळवायचे? तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर या तिन्ही वर्षांमध्ये कधीही मिळवू शकता. फर्स्ट इयर मध्ये सगळे क्रेडिट मिळू शकतात, सेकंड इयर मध्ये किंवा थर्ड इयर मध्ये किंवा तिन्ही वर्षांमध्ये 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने मिळू शकतात. पण या क्रेडिटचा काही ग्रुप केले आहेत. टोटल 9 ग्रुप मध्ये क्रेडिट डिवाइड आहे. या 9 ग्रुप पैकी कोणतेही तुम्ही क्रेडिट घेऊ शकता, त्याला आपण चॉईस म्हणणार आहे. तुम्ही महाविद्यालयामध्ये होणाऱ्या सांस्कृतिक मंडळामध्ये काही ऍक्टिव्हिटी होतात, तुम्ही डान्स मध्ये पार्टिसिपेट झाला, तुमच्याकडे पार्टिसिपेशन सर्टिफिकेट आहे, तर तुम्हाला त्याचं काय मिळणार आहे, एक क्रेडिट मिळणार आहे आणि ते क्रेडिट तुमच्या रिझल्ट मध्ये कन्सिडर होणार. तुम्ही जर आविष्कार कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट झाला, तर आविष्कार कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही झोनल लेवलला तुमचा प्रोजेक्ट सादर केला, तुमच्याकडे पार्टिसिपेशन सर्टिफिकेट आहे, तुम्हाला एक क्रेडिट मिळणार. तोच तुमचा प्रोजेक्ट युनिव्हर्सिटी लेवलला तुम्ही प्रेझेंट केला, म्हणजे सिलेक्शन होऊन तुमचं युनिव्हर्सिटी लेवल जाणार, त्यावेळेस तुम्हाला त्याचे 2 क्रेडिट मिळणार. तुमचा प्रोजेक्ट पुढे स्टेट लेवलला गेला, तुम्हाला 3 क्रेडिट मिळणार. ओके, म्हणजे तुम्ही पार्टिसिपेशन जे करताय त्याला तुम्हाला क्रेडिट मिळणार. तुम्ही एनसीसी मध्ये पार्टिसिपेट आहात, एनसीसी मध्ये जर तुम्ही कॅम्प केला, एनसीसी सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 2 क्रेडिट मिळणार. तुम्ही एनएसएस मध्ये पार्टिसिपेट झाला आणि एनएसएस चा कॅम्प केला तर तुम्हाला 1 क्रेडिट मिळणार. तुम्ही एनएसएस थ्रू आर्मी परेडला गेले, रिपब्लिक डे परेडला तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला 4 क्रेडिट. एनसीसी थ्रू जरी तुमचं आर्मी परेडसाठी सिलेक्शन झालं तरी तुम्हाला 4 क्रेडिट. आणि हे 9 ग्रुप आहेत डिवाइड केलेले, या 9 ग्रुप पैकी कोणत्याही ग्रुप मध्ये तुम्हाला मॅक्सिमम 4 क्रेडिट मिळते, नॉट मोर दॅन 4. म्हणजे तुम्हाला एकापेक्षा जास्त ग्रुप मध्ये पार्टिसिपेट व्हायचे. पण या 9 ग्रुप पैकी पहिला तर कंपल्सरी आहे फिजिकल एज्युकेशन, बट राहिलेले जे 8 आहेत त्या 8 पैकी कोणत्याही 2 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊन 4+4 8 क्रेडिट मिळू शकता. तुम्ही शॉर्ट टर्म कोर्स केलाय, शॉर्ट टर्म कोर्स साठी सुद्धा तुम्हाला क्रेडिट मिळणार. बघ शॉर्ट टर्म किती दिवसाचा आहे, तो जर 6 दिवसांचा असेल म्हणजे 10 तासांचा कोर्स केल्यानंतर त्याला 1 क्रेडिट मिळते. 6 दिवसांचा कोर्स आहे, 40 तासांचा टोटल आहे, त्याला 3 क्रेडिट आहे. जर तुम्ही जो कोर्स करणार शॉर्ट टर्म कोर्स त्याला 3 क्रेडिट. तुम्ही ऑनलाईन कोर्सेस केले स्वयं आणि मूक वरती, तर हे ऑनलाईन कोर्सेसला सुद्धा क्रेडिट आहे, पण त्याची तुम्हाला एक्झाम द्यावी लागते. एक्झाम देऊन तुम्हाला सर्टिफिकेट मिळवावं लागतं, ते एक्झाम पास व्हावं लागतं. ती एक्झाम जे नॅशनल टेस्टिंग एजन्सी जे सेंटर आहे त्या सेंटरवरती होते, ऑनलाईन एक्झाम होते आणि ती स्ट्रिक्टली एक्झाम तिथे घेतली जाते ऑनलाईन. त्यामुळे माल प्रॅक्टिस ह्या त्यामध्ये येत नाही आणि तुम्हाला ते क्रेडिट मग त्या सर्टिफिकेट जर असेल तर त्याचं तुम्हाला क्रेडिट त्यामध्ये. आणखी यामध्ये तुम्हाला जर क्रेडिट मिळवायचे असेल तर तुम्ही रिसर्च पेपर रिसर्च केला, एखाद्या विद्यार्थ्याने रिसर्च केला, त्याचा पेपर लिहिला, तो पेपर त्याने स्टेट लेवल कॉन्फरन्स मध्ये प्रेझेंट केला तर त्याला 1 क्रेडिट मिळणार.
तोच त्याने नॅशनल लेवलच्या कॉन्फरन्स मध्ये प्रेझेंट करतोय त्याला 2 क्रेडिट मिळतात. तोच इंटरनॅशनल लेवलच्या कॉन्फरन्स मध्ये प्रेझेंट केला तर त्याला 3 क्रेडिट मिळतात. म्हणजे तुम्ही ची आवड काय आहे त्या आवडीनुसार तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचे, बट इट इज मस्ट टू पार्टिसिपेट. ओल्ड पॅटर्न मध्ये मुलं पार्टिसिपेट होत नव्हते. जे इच्छुक आहेत थोडे मुलं एनएसएस एनसीसी किंवा अदर करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये पार्टिसिपेट व्हायचे, पण आता यूजीसीने काय सांगितलंय की सगळेच मुलं हे ह्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये पार्टिसिपेट झाले पाहिजे. म्हणून साठी हे ऍडिशनल क्रेडिट आहे, त्याला कंपल्सरी क्रेडिट म्हटलेलं आहे. आणि हे 8 क्रेडिट मिळाल्याशिवाय तुमचं डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार नाही, ते तुम्हाला ते मिळवायचेच आहे. तुमच्या रिझल्ट वरती काय येईल ते क्रेडिट प्रत्येक वर्षी तुम्हाला ते बघायचे. इंडस्ट्रियल व्हिजिट असेल किंवा फील्ड टूर असेल, सायन्स असेल तर इंडस्ट्रियल व्हिजिट असतं, आर्टला स्टडी टूर असते किंवा सर्वे असतो, सर्वे करायचा आहे एखादा, सर्वे रिपोर्टला पण मार्क्स, सर्वे रिपोर्टला पण 2 क्रेडिट आहे तुम्ही जर सर्वे रिपोर्ट बनवला. सायंटिफिक सर्वे केला तर त्याला सुद्धा 2 क्रेडिट आहे. म्हणजे इथे तुम्हाला चॉईस आहे, तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करा, पण त्याचे क्रेडिट तुम्ही मिळवायचे तरच ते तुम्हाला युजफुल होईल. हे आहे कंपल्सरी क्रेडिट, 1 क्रेडिट ते तुम्हाला मिळणार. फिजिकल एज्युकेशन जसं मी तुम्हाला सांगितलं एनसीसी एनएसएस स्पोर्ट्स मध्ये तुम्ही इंटर कॉलेजिएट मॅचेसला जर पार्टिसिपेट झाले तर तुम्हाला 1 क्रेडिट मिळणार. इंटर कॉलेजिएट मॅचेसला म्हणजे तुम्ही खो खो खेळताय, खो खो मॅचेस साठी तुम्ही गेले कुठं, नेवासा कॉलेज आहे, सोने कॉलेज आहे, त्यांची मॅच झाली, त्या मॅच मध्ये तुम्ही पार्टिसिपेट असाल तुम्हाला पार्टिसिपेशन सर्टिफिकेट मिळणार आहे, तर तुम्हाला त्याचा 1 क्रेडिट मिळणार. त्याचं 1 क्रेडिट आहे. जर तुम्ही युनिव्हर्सिटी लेवलला पुढे झोनल लेवलला खेळायला गेले, झोनल लेवलला इंटर कॉलेजिएट देन झोनल, झोनलला 2 क्रेडिट आहे. आणि झोनल नंतर जर तुम्ही युनिव्हर्सिटी लेवलला गेले खेळायला तर तुम्हाला 3 क्रेडिट, आणि जर तुम्ही नॅशनलला गेले तर 4 क्रेडिट. म्हणजे एखादा विद्यार्थी 4 क्रेडिट साठी पण एलिजिबल, पण स्पोर्ट्स मध्ये त्याला किती क्रेडिट घेता येतील? फक्त 4, 4 पेक्षा जास्त नाही, कारण एका ग्रुप मध्ये किती क्रेडिट घ्यायचे मॅक्सिमम? 4 पेक्षा जास्त घेता येत नाही. म्हणजे तो स्पोर्ट्स मध्ये पण ऍक्टिव्ह असला पाहिजे, इतर ऍक्टिव्हिटी मध्ये पण काय असलं पाहिजे? ऍक्टिव्ह असला पाहिजे. फक्त स्पोर्ट्सच करून चालेल का? नाही. मग त्याला एखादा शॉर्ट टर्म कोर्स तरी करावा लागेल किंवा कल्चरल ऍक्टिव्हिटी मध्ये तरी पार्टिसिपेट व्हावं लागेल. हे कशासाठी सांगितलं? हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सांगितले. एखाद्या विद्यार्थ्याला भाषण द्यायला आवडतं, तो वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो, ती एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये जाईल. तर त्यामध्ये तुम्ही स्टेट वक्तृत्व लेवल वक्तृत्व स्पर्धा असतात, वेगवेगळे महाविद्यालय ऑर्गनाइज करतात, त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट झाले तर तुम्हाला तिकडे पार्टिसिपेशन सर्टिफिकेट त्याचे क्रेडिट मिळतात. लेवल कुठले आहे त्यानुसार तुम्हाला त्यामध्ये क्रेडिट मिळतात. म्हणजे तुम्ही कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये पार्टिसिपेट होणं गरजेचं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट होणं गरजेचं आहे. म्हणून 3 वर्ष तुम्हाला या मध्ये पार्टिसिपेट व्हायचे. आले लक्षात? याच्यात तुम्हाला काही शंका असेल तुम्ही आता विचारू नाही. समजले सर्वांना? थँक्यू.